प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 10 आपण ऐकणार आहोत. आणि आज या पुस्तकातल्या चंद्राची चादर या प्रकरणाचा भाग 1 ऐकणार आहोत. ब्रह्मगिरीत गोरक्षनाथांची गुंफा आहे. तिला गुहा म्हणावं असं वाटत नाही. गुहा म्हटलं की हिंस्त्र पशूंच्या घोरण्याचा गोठाच आठवतो. गुंफेत तसं होत नाही. गुंफा म्हटलं की काहीतरी वीण येते. वीण आली की त्यात कळांच्या कळा असतात. त्या इतक्या अलगदपणे उलगडल्या पाहिजेत की अनुभवाचं फुलच जन्मास यायला हवं. गुंफेत अशा खूप कळ्यांचा सडा पडलेला असतो. तो आपल्याला दिसेलच असं नाही. यासाठी दृष्टीचे कडे टोकदार असावे लागतात. कड्यांना टोक असतं आणि टाकही असतो. टोकदारपणाचं टोक गाठायला अनुभव निवृत्तीच्या तळ्यातून बाहेर येऊन तो ब्रह्मगिरीच्या कुशीत विसावावा लागतो. ब्रह्मगिरी समजणं तितकं सहज नाही. त्यातली गुंफा आणखी आत. गुंफेची गुंफा तर अधिकच आत. आतल्या आतचा प्रवास सदैव आत बाकी उरवतो. तो अधिक काही देतच नाही. देतही नाही आणि घेतही नाही. या गुंफेच्या काही अंतरावरच गोदावरीचा उगम आहे. उगमातल्या पाण्यातल्या प्रत्येक अंशातच समुद्र असतो. हा उगम या गुंफेशेजारच्या आवारात 15 दिवसाच्या मुलासारखा वाढलेला दिसतो. उगमाचं आणि गुंफेचं तोंड लहानच असतं. म्हणजे ते बाल असतं. निसर्ग भावाशी एकरूप असतं. गुंफेत वाकूनच जावं लागतं. जाता जाता पाठीला वाक आलेला असतो. गुंफा आपल्या वासनेच्या कडा मोडतात. भावना जपायला शिकवतात. या भावना जपायच्या असतील तर लहान मुलाचा तांबूससर हात लागतो. त्या हातात कोणतीही वस्तू नितळ दिसते. कारण त्या वस्तूचा लाभ काय आहे हे त्याला माहीत नसतं. तो त्याच्या आनंदात हसऱ्या पृथ्वीवर वावरतो. आपल्याला उगाचच वाटतं की आपण त्याच्या हातात दिलेल्या वस्तूवर तो खुश होऊन हसतोय. यासाठी मृगजळांचे कण सोडून दिलेले बरे. ते घरा इतके लोभसवाणे वाटतात. पण त्यांच्या चटक्यांना शब्दच नसतात. गुफांचं लहानपण त्यात साठलेलं आहे. गुफांना भाषा आहेत. गुफांना पंचप्राण आहेत. गोरक्षनाथांना आपल्यातलं हसरं तांबूस मूल जपायचं होतं. म्हणून त्यांनी ही गुंफा जपली. गुंफांना चिरंजीव पदाची कायमची शेज असते. या गुंफेच्या बरोबर पायथ्याशी निवृत्तीनाथांची समाधी आहे. जवळच्या गंगासागरात निवृत्तीनाथांनी बुडी मारली. छोटसं अनुभवाचं तळं स्वभावातून मांडता मांडता सागर बनले. अनुभवांचा अनुभव झाले. या समाधीनं ब्रह्मगिरीच्या कुशीत कायमचं वास्तव्य केलं. या मंदिराच्या पाठीमागे काही पायवाटा आहेत. त्या अनवट आहेत. कुणाला नेणिवेच्या डोळ्यातून त्या सापडतात. जाणीवेतून अशा वाटांच्या ओळखी फारशा टिकत नाहीत. या मंदिराजवळच्या पटांगणा शेजारच्या एका धर्मशाळेच्या कोपऱ्यात देवरामबुवा राहतात. फार वर्षांपासून ते राहतात. धर्मशाळेचे मॅनेजर बदलले पण देवरामबुवांची जागा चिरंजीव पदासारखी राहिली. थोड्याशा संधी प्रकाश अवस्थेतच देवरामबुवांची खोली आहे. तसं तिला खोली म्हणता येत नाही कारण तिला दरवाजा नाही. दरवाजा आला की मुखवट्यांचे करारमदार आलेच. संकोचाच्या नव्या व्यवस्था आल्या. आपल्याच अहमचे नवे करार आले. यात काही जुने करारही मिसळून जातात. शेवटी आयुष्य कराराच्या तिरडीवर बांधून रडण्याच्या चितांसकट सुशोभित केलं जातं. त्यात दरवाजाच्या कड्या आणि खिट्या आणखी बंदिस्त करतात. बांधाच्या पाण्याला वास येतो. वाहत्या पाण्याचा गंध आईच्या स्तनातल्या दुधासारखा. देवरामबुवा
म्हणजे नर्मदेतल्या महाविष्णूसारखा काळा घोटीव. त्याला डोळे नव्हते, पण तो अतिशय डोळस होता. डोळ्यांचा डोळा त्याच्याजवळ होता. जन्मापासूनच पांडुरंगाने त्याचे डोळे मिटून ते आपल्यासारखे काळेदार केले. त्याला संसाराचा आणि अंधत्वाचा अभिमान होता. तो आपल्या सृष्टीचा विश्वामित्र होता. त्याच्या डोळ्यातल्या काळोख मायेच्या आवर्तनांच्या तो खूप खूप गोष्टी सांगे. कधी दोन्ही हात विरुद्ध खांद्यांवर ठेवून तो ज्ञानेश्वर माऊलींशी बोले. कधी जमिनीवर हात ठेवून नामदेवासारखा पांडुरंगाची लढिवाळपणे गोष्टी करी. परातीत बाजरीचं पीठ घेऊन तो मळताना म्हणे, जनीकडे जातोच स्वयंपाकाला, माझ्याकडे यायला त्याला काय धाड झाली होय. तेवढ्यात पांडुरंग किंवा रुक्मिणी येऊन त्याची भाकरी करून द्यायची. ते गेल्यावर तो म्हणायचा, देवा त्रास दिला बरं, पण हा त्रास तुम्हीच करून घेतलाय, मला काय त्याचं. देवरामबुवा बुटके होते, स्थूल होते. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंधबुक्का, टक्कल, पांढरं धोतर, कोपरी, सदरा. जवळच कायम कंठाळी असायची, त्यात टाळविणा असे. जवळच घोंगडी, एक शाल, एक ताटवाटी तांब्या पितळेचा. बस एवढाच देवरामबुवांचा संसार. सगळ्या वस्तू त्या त्या जागी असत. त्या घेताना ते कुणालाही सांगत नसत. मात्र दुसऱ्या कुणी जर ती वस्तू दुसऱ्या जागी ठेवली तर बुवांची शिव्यांची आतषबाजी चालायची. बुवांना सहानुभूतीचं गुलाब नसलेलं गुलाब पाणी शिंपडणं आयुष्यात कधीही जमलं नाही. छोट्याशा 2-3 बाटल्यात तिखट, मीठ, मिरची, तेल हे असे. 3 दगडांची चूल, शेजारी काटक्या, त्या काटक्याही ते गोळा करीत. त्या काड्या पेटीच्या शेजारी रचून ठेवीत. धर्मशाळेजवळच्या टाकीस 24 तास पाणी असे. त्यामुळे बुवांजवळ पाणी भरायला कळशीही नव्हती. रात्री झोपण्यापूर्वी ते आपल्या उशाची तांब्या भरून ठेवीत. सहसा त्यांना तहान लागत नसे. त्यांच्या शेजारी झोपलेल्या साधूंना आणि वारकऱ्यांना ते पाणी देत. देवरामबुवा बोलायला अतिशय मधाळ. ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचा गाथा नुसता जिभेवर नाचे. कुणाही माणसानं रस्त्यानं जाता जाता जरी ज्ञानदेव तुकाराम असा साधा जयघोष केला तरी बुवा त्या आवाजाच्या दिशेनं वळून त्याला नमस्कार करायचे. माऊलींच्या गजरात लहान मोठ्यांची क्षणजीव नाती तटातट तुटून पडत. नामस्मरणाच्या दरबारात सगळे सारखे. इथे नमस्कार ही जीवाशिवाची भेट. 2 गंध भरल्या मनांनी मारलेली मिठी. अशा नमस्कारात आशीर्वादाची औपचारिक तोरणं बांधली जात नाहीत. श्रेष्ठ कनिष्ठतेच्या शिक्क्यांच्या पलीकडची ही खरी देवनाती असतात. बुवा नमस्कारून एखादी ओवी किंवा एखाद्या अभंगाचा चरण त्यांच्या मुखात प्रसाद म्हणून घालणार. जाता जाता त्यांच्या खिशात कोणी पैसे घातले की पुंडलिक वरदा हार विठ्ठल असा गजर करणारच. कुणी आवाज दिला की डोळस माणसापेक्षाही त्याचा हात हातात घेऊन कुटुंबासकट विचारपूस केल्याशिवाय बुवा त्याला एक पाऊलही पुढे टाकू देणार नाहीत. एखाद्या लहानग्या मुलानं बुवांचा सदरा ओढला की त्याच्या पाठोपाठ बुवा दुडूदुडू धावत आणि तिथंच गोकुळ होई. भल्या पहाटे 5च्या आत देवरामबुवा घड्याळाचा गजर न ऐकता उठत. ते स्वतःच गजर होते. पांडुरंग हरी, वासुदेव हरी अशी मोठ्यानं हाळी देत, छान आळोखा देत. आसपासच्या परिसरात बुवांची ही हाळी घुमे. ब्रह्मगिरीतल्या पहाटेला बुवांच्या जय जयकारानं जाग येई. बुवांच्या पायाखालचे रस्ते झाल्यानं ते कुशावर्तावर येत. स्नान करीत, धोत्राचा पिळा खांद्यावर घालीत, गोदावरीचं दर्शन घेत थेट निवृत्तीनाथांच्या मंदिराचा रस्ता धरता धरताच ज्ञानदेवांच्या हरिपाठाला गोड आवाजात आरंभ होई. बुवांचा आवाज गोड. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ही ओळ पुन्हा पुन्हा म्हणताना ते नाचत. आपल्या हातातल्या टाळेचा ताल देत ते रस्त्यानं जात. ते रस्त्यानं जायला निघाले की महामहोपाध्याय शुक्लशास्त्र्यांच्या 16 सपातांचा फतक फतक आवाज बुवांच्या कानावर येई. बुवा रस्त्याच्या मधोमध असत. सपातांच्या आवाजानं ते बाजूला होत, टाळ बारीक आवाजात करीत. सपातांचा आवाज बुवांच्या जवळ आला की बुवा लवून टाळे सकट पाया पडत. पुंडलिकावर दे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जय जयकारात शास्त्रीबुवाही आपला आवाज मिसळत. काय बुवा, आज लवकर निघालात? आज एकादशी,
आज निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वरीतला 11वा अध्याय ऐकवायचा आहे. आज दर्शनाची ही गर्दी होणार. मग महाराजांना तो काही नीट ऐकता येत नाही म्हणून लवकर जातो. आता एवढी गर्दी नसते. म्हणजे काकड आरती झाली की मंदिरात फक्त महाराज आणि मीच. मग आम्हाला निवांत बोलता येतं. वाह वाह वाह, जे आम्हाला आयुष्यभर वेदांत घोकून समजलं नाही ते तुम्ही किती सहजपणाने सांगताय. वाह वाह वाह. महाराज, चुकलो असेल तर क्षमा करा. आपण वेदांती महापंडित, आपल्या पुढे या काजव्यानं काय बोलावं. बुवा, तुम्ही जसं निवृत्तीनाथांची बोलताना तसं आम्हाला नाही बोलता येत. खरोखर तसं आम्हाला नाही बोलता येत. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी असं आपल्या कृपेनं जपलंय. आपण साक्षात देव. देवरामबुवांच्या या वाक्यावर दोघेही पहाट वाऱ्यासारखे शिरशिरून हसले. पुन्हा देवरामबुवा टाळ घेऊन नाचत नाचत हरिपाठ म्हणू लागले. बुवा तल्लीन झाले. त्यात त्यांना काहींनी दुरून नमस्कारलं, काहींनी जवळ जाऊन रामराम केलं. बुवांनी त्यांना मान डोलावली. बुवा गात होते. ज्ञानदैव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. बुवा आपल्या गगनात गुंतले. ते त्यांच्या आकाशाचे स्वामी होते. त्यांच्या पाठोपाठ माऊली म्हणते आहे की काय असं त्यांना वाटल्यानं ते सारखे मागे पुढे करीत होते. मागे आई आणि पुढे पिता असतो. पाठीची करुणा आणि पुढ्यात कर्तृत्व असतं. यातूनच प्रकृती घडते. तीच घडवते, बिघडवते. तीही उरत नाही. बुवा आपल्या आकाशात मस्त होते. तोच हातभर बांगड्यांनी भरलेला सौभाग्य नमस्काराचा आवाज बुवांच्या कानी आला. आई. बुवा, आज वारं खूप सुटलंय. अंगात काहीतरी घाला ना. आई, आत्ताच तर चंद्राची चादर काढली आहे बघा. किती फाटलीये ती. अंगात सदरा तरी घालायचा. माऊली सांभाळते की, त्यामुळे वारा काय आपल्याला करणार. आई, वारा अंगात भिनल्याशिवाय निवृत्तीनाथ दिसत नाही ना. मग काय. बुवा, तुम्ही काय बोलू देणार आहात थोडंच. आई, आईनं अबोला धरला तर लेकरानं जायचं कुठं सांग ना. बर, आज फराळाचं ताट घरी येईल, लक्षात ठेवा. हा. देवरामबुवांनी नमस्कार केला. पुन्हा हरिमुखे म्हणाची धून सुरू झाली. निवृत्तीनाथाच्या मंदिराच्या दरवाजात बुवा उभे राहिले. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. हा शेवटचा अभंग बुवांनी ऐकवला. महाराजांना साष्टांग दंडवत घातला. समाधीवरून मायेनं हात फिरवला. समाधीवरचा बुक्का कपाळी लावला. एक तुळशीचं पान मस्तकावर ठेवलं. आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेतला मेरुमणी समाधीवर ठेवून तो आपल्या ललाटी लावला. ओठातल्या ओठात काही पुटपुटले. समाधीपाशी थोडा वेळ बसले. सभामंडपात आले. अत्यंत स्पष्ट आणि गोड आवाजात बुवांनी महाराजांना विश्वरूप दर्शन दाखवलं. श्रोते हो, निस्वार्थ भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवरामबुवा. कुठल्याही भौतिक सुखाची आसक्ती न बाळगणारे. त्यांच्या डोळ्यासमोरच्या अंधारलेल्या जगात विठ्ठल भक्तीचा प्रकाश भरून उरला होता. जमिनीवर अंथरलेली घोंगडी आणि चंद्राच्या स्वच्छ शुभ्र नितळ किरणांचं पांघरूण त्यांना त्यांच्या विठू माऊलीच्या ममत्वाच्या सहवासाचं सुख देत होत्या. देवरामबुवांची ही निस्वार्थ भक्ती आपण अजूनही अनुभवणार आहोत. डॉक्टर यशवंत पाठक यांच्या ओघवत्या शब्दचित्रातून मातीचं देणं या पुस्तकातल्या चंद्राची चादर या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात.
श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.